नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केली आहे अपूर्णांकाची, तर त्या अपूर्णांकामध्ये आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हे आपण अभ्यासणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण समच्छेद अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक आणि तो सममूल्य अपूर्णांक आपण कसा करायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण मित्रांनो अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आज आपण अभ्यासणार आहोत. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षामध्ये किंवा आपल्या नवोदय स्कॉलरशिप NMS परीक्षेमध्ये आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सांगतात. त्यावेळेस आपण गोंधळून जातो. तर अशा वेळेस आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आज आपण पाहूया. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या YouTube चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा मित्रांनो, तर या ठिकाणी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आज आपण अभ्यासणार आहोत. आता काय आहे, पहिल्यांदा छेद समान असताना म्हणजे समच्छेद अपूर्णांक. आता छेद समान असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण कसा ठरवायचा ते या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी मी 4 जे आहेत समान लांबीच्या पट्ट्या घेतल्या आहेत आणि 4 समान लांबीचे पट्ट्याचे 5 भाग केले आहेत. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. तर या ठिकाणी मी काय केले, 5 भाग केलेले आहेत आणि आता यातला काही भाग रंगवलेला आहे. आपल्याला रंगवलेला भाग नोंदवायचा आहे. इथं आपण रंगवलेला भाग या ठिकाणी लिहिणार आहोत. आता रंगवलेला भाग पहा. पहिल्या आकृतीमध्ये रंगवलेला भाग जर विचारला तर आपल्याला कसा लिहिता येईल, तर 5 भाग आहेत. 1 2 3 4 5. 5 भागासारखा एक भाग रंगवलेला आहे म्हणजे 1/5. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 इथं पण 5 भाग आहेत आणि रंगवलेले भाग 1 आणि 2 भाग आहेत रंगवलेले. त्याच्या पुढे बघितला 1 2 3 4 5 या ठिकाणी सुद्धा 5 भाग आहेत आणि रंगवलेले भाग आहेत 3. या ठिकाणी सुद्धा 1 2 3 4 5 भाग आहेत. 5 भागापैकी 4 भाग आहेत रंगवलेले. आता हे आपण रंगवलेला भाग लिहिला. आता इथं जर एक निरीक्षण केला या अपूर्णांकाचं तर तुम्हाला काय दिसून येते मित्रांनो, तर बरोबर निश्चितच, तर इथं छेदात 5 आहे, इथं छेदात 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. म्हणजे या सगळ्यांचा छेद काय आहे तर समान आहे. आता छेद तर समान आहे आणि तोच आपला भाग आहे की छेद समान असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा. आता छेद समान आहे. आता विषय इकडं आकृतीकडे या, इकडं काही पाहू नका. आता कोणत्या आकृतीचा भाग जास्त रंगवलेला आहे, तर हे 1 2 3 4 म्हणजे 4 पट्ट्या आहेत. कोणत्या पट्टीचा जास्त भाग रंगवलेला आहे तर निश्चितच या शेवटच्या 4 नंबरचा, म्हणजे हे जे 4/5 आहे याचा भाग जास्त रंगवलेला आहे. म्हणजे या 4ही अपूर्णांकापैकी हा सर्वात मोठा अपूर्णांक, हा सर्वात मोठा अपूर्णांक. सर्वात मोठा अपूर्णांक. आणि सर्वात कमी रंगवलेला भाग कुठला तर निश्चितच 1 नंबरचा. आणि हा जो आहे 1/5 हा काय आहे, सर्वात लहान अपूर्णांक. आणि हा काय आहे तर सर्वात लहान अपूर्णांक आहे मित्रांनो. तर बघा, तर म्हणजे आता ह्याच्यावरून आपल्याला काय समजते, जर छेद समान असेल, इथं बघा अंशात 1 आहे, इथं अंशात 2 आहे, अंशात 3 आहे, अंशात 4 आहे. पण यावर जर आपण जर निरीक्षण केलं तर काय दिसते मित्रांनो, तर 1/5 पेक्षा मोठा 2/5 पेक्षा मोठा 3/5 आणि पेक्षा मोठा 4/5. म्हणजे बघा, छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, बरोबर की नाही. 4 सगळ्यात मोठे आहेत, 1 2 3 4. 4पेक्षा त्या 4ही अपूर्णांकात 4 अंश हा काय मोठा आहे. म्हणून छेद समान असताना काय आहे, ज्याचा अंश मोठा तो मोठा. आणि समच्छेद अपूर्णांकात छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान. म्हणून या ठिकाणी एक नियम तयार होतो मित्रांनो. आणि तो नियम काय आहे मग, नियम तर समच्छेद अपूर्णांकात ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा
तो अपूर्णांक मोठा. बघा, तर आपल्याला या ठिकाणी काय दिसते, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आणि त्यावरून एक नियम तयार झाला, तर समछेद अपूर्णांकात म्हणजे छेद समान असताना ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. तर अशा प्रकारे आपण छेद समान असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते या ठिकाणी आता अभ्यासले. त्याच्या पुढे पाहूया. त्याच्या पुढे पहा मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला अंश समान असताना पाहायचा आहे की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण कसा ठरवायचा. आता अंश समान असताना सर्वप्रथम याच्याकडे लक्ष न देता या 3 आकृत्यांचं निरीक्षण करा. हे 3 वर्तुळ काढलेले आहेत, याचे काही भाग केलेले आहेत. भागापैकी काही भाग आपण रंगवलेला आहे. आता रंगवलेला भाग आपल्याला लिहायचा आहे. या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, रंगवलेला भाग. आता रंगवलेला भाग आपण लिहिणार आहोत. आता सांगितल्याप्रमाणे या वर्तुळाचा किती भाग रंगवलेला आहे, तर 1 2 3 4 म्हणजे 4 भाग आहेत. आणि 4 भागापैकी रंगवलेला भाग किती आहे, 1 भाग आहे. या वर्तुळात पहा, इथं 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग आहेत. 8 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे. इथं निरीक्षण करा, 1 2 3 3 भाग आहेत. 3 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे. आता या 3ही वर्तुळांचं निरीक्षण करा. आता इथं पण अंशात काय 1 आहे, इथं पण अंशात 1 आहे, इथं पण अंशात काय 1 आहे. म्हणजे यांचा काय अंश समान आहे. आता अंश समान असताना आता आपला यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. 3ही वर्तुळ सारखी आहे. आता वर्तुळ सारखी आहेत, पण आता निरीक्षण करा कोणत्या वर्तुळाचा भाग जास्त रंगवलेला आहे, याचा, याचा की याचा. तिन्हीपैकी कोणत्या वर्तुळाचा भाग जास्त रंगवलेला आहे, तर या वर्तुळाचा भाग जास्त रंगवलेला आहे. म्हणजे हा अपूर्णांक जो आहे तो काय आहे, हा सर्वात मोठा. हा काय आहे, सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आणि कोणत्या वर्तुळाचा कमी भाग रंगवलेला आहे, तर निश्चितच बरोबर, तर 1/8 हा काय आहे, सर्वात लहान. हा काय आहे, सर्वात लहान. आता एक गोष्ट या ठिकाणी आपण जर निरीक्षण केली तर आपल्याला कळते की इथं छेदात 4 आहे, इथं छेदात 8 आहे, इथं छेदात 3 आहे. अंश तर तिन्हीचाही सारखाच आहे. बघा, 4 8 3 याच्यापैकी लहान कोण, निश्चितच 3. म्हणजे बघा, जर अंश जर समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय आहे, सर्वात मोठा आहे. पण हा नियम कधी लागू आहे, ज्या वेळेस तुमचा अंश समान असलेला असेल त्याच वेळेस आपण ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा ठरतो. आणि ज्याचा छेद सर्वात मोठा, कुठल्या ह्याला, अंश समान असताना जर छेद तुमचा जर मोठा असेल तर तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. म्हणून या ठिकाणी नियम तयार होतो मित्रांनो. आणि तो नियम काय आहे, नियम अंश समान असताना, अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आणि ज्याचा छेद मोठा, तर जो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. तर बघा काय नियम तयार झाला, जर अंश जर समान असेल तर ज्याचा छेद लहान तो काय असतो, सर्वात मोठा अपूर्णांक असतो. आणि ज्याचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो, सर्वात लहान असतो. आणि हा नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण या ठिकाणी बघितला तर आपल्याला अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान असताना लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपण या ठिकाणी पाहिलं.
पहा मित्रांनो, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. पण आता तुम्ही म्हणाल सर, आता हे छेद समान असताना आणि अंश समान असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवता येतो. पण जर अपूर्णांक आपल्याला 2 असे दिले की त्याचा छेद पण समान नसेल आणि अंश पण समान नसेल, तर अशा वेळेस काय करायचं? तर निश्चितच मित्रांनो, असे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारतात. समजा उदाहरणामध्ये पकडू आपण 2/3 आणि या ठिकाणी घेऊ आपण 1/5. आता हे 2 अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. या 2 अपूर्णांकापैकी मोठा कोण? बरोबर की नाही? आता या ठिकाणी तर छेद पण समान नाही आणि अंश पण समान नाही, मग याचा ठरवायचा कसा काय? तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो, आपल्याला याच्या अगोदर आपण सममूल्य अपूर्णांक शिकलो आहे. सममूल्य अपूर्णांक जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. तो सममूल्य अपूर्णांक तो धडा पाहून घ्या. सममूल्य अपूर्णांक कसा बनवायचा ते आपण त्या ठिकाणी शिकलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला सममूल्य अपूर्णांक बनवायचा आहे. यांचा सममूल्य अपूर्णांक आपण बनवूया. आणि सममूल्य अपूर्णांक बनवताना सममूल्य अपूर्णांक आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या दोघांचा छेद समान करायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला? छेद समान. आपण जरी सममूल्य अपूर्णांक बनवणार असाल तरी आपल्याला काय झाला पाहिजे? दोघांचा काय झाला पाहिजे? छेद समान झाला पाहिजे. आणि छेद जर समान झाला तरच आपण लवकरात लवकर याचा काय करू शकणार आहे? लहान मोठेपणा ठरवू शकणार आहे. तर या ठिकाणी विचार करा मित्रांनो, इथं आहे 3, इथं आहे 5, तर छेद समान करायचा. छेद समान करण्यासाठी सममूल्य अपूर्णांकामध्ये आपण बघितलेलं आहे. जर छेद समान करायचा असेल तर 3च्या आणि 5च्या पाड्यात येणारी आपण संख्या आपल्याला शोधावी लागते. तर 3 1 3, 3 5 15 आणि 5 3 15. म्हणजे इथं पण 3च्या पाड्यात 15 येते आणि 5च्या पाड्यात पण 15 येते. मग 3च्या पाड्यात 15 किती नंबरला येते? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 5 नंबरला येते. मग आपण ह्याला काय करूया? 2 गुणिले 5. अंशाला आपण 5 न गुणूया आणि छेदाला आपण 5 न गुणूया. 3 गुणिले 5. अंशाला आपण 5 न गुणलं, छेदाला आपण 5 न गुणलं. हा कॉमाला कॉमा. आता 1. आता ह्याला सुद्धा 15 करायचे. 15 करण्यासाठी याला 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 3 न गुणावं लागेल. म्हणून अंशाला पण 3 न गुणा आणि छेदाला आपण 3 न गुणा. आता पहा, तर 2 गुणिले 5 म्हणजे 2 पंचे 10 आणि 3 5 15, 1 गुणिले 3 3 आणि 5 3 15. आता जर तुम्ही निरीक्षण केला तर आता तुम्हाला काय दिसून येईल मित्रांनो? या ठिकाणी पण छेद 15 झाला आणि या ठिकाणी पण छेद 15 झाला. आता हे जे आहे तर 2/3चा हा सममूल्य अपूर्णांक आहे आणि 1/5चा हा सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की सममूल्य अपूर्णांक आपल्याला बनवता आला पाहिजे. आणि सममूल्य अपूर्णांकावर आपण काय करायचं आहे? छेद समान करून घ्यायचा आहे. दोघांचा आपण छेद समान करून घेतला. इथं पण 15 आले, इथं पण 15 आले. आणि याच्याच अगोदर आपण आत्ताच थोड्या वेळा अगोदर शिकलोय की जर छेद समान असेल तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? सांगा बरं भाऊ, या दोन्हीपैकी मोठा कोणता? तर निश्चितच बरोबर. तर दोन्हीपैकी मोठा कोण आहे? तर 10/15 मोठा आहे. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी हा 2/3 आहे. हा काय आहे? तर हा दोन्हीमध्ये सर्वात मोठा आहे. या दोन्हीमध्ये काय आहे? तर हा सर्वात मोठा आहे. त्याच्या पुढे आपण दुसरं उदाहरण पाहू मित्रांनो. दुसरं उदाहरण पहा. तर या ठिकाणी 3/5 आणि या ठिकाणी घेऊया 4/7. आता इथं पण छेद समान नाही, अंश पण समान नाही. अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? याचा सर्वप्रथम याचा छेद समान करून घ्यावा लागेल. आणि छेद कसा समान करणार आहोत आपण? तर सममूल्य अपूर्णांकाप्रमाणे. तर याचा छेद समान करण्यासाठी 5 आणि 7. 7च्या आणि 5च्या पाड्यात कुठली तरी एक संख्या आहे की जी दोन्ही पाड्यात येते. तर आपण जर निरीक्षण केलात तर 5 7 35 आणि 7च्या पाड्यात पण 7 5 35. ती याच्या अगोदरच्या गणितामध्ये जी पद्धत शिकवली आहे ती पण पद्धत तुम्ही वापरू शकता. किंवा आता इथं बघा, इथं दुसरी पण पद्धत वापरू शकता. कशी? तर तिरका गुणाकार पद्धत. आपल्याला जर छेद समान करायचा असेल तर तिरका गुणाकार करायचा मित्रांनो. तिरका गुणाकार पद्धत वापरून पण आपण करू शकतो. कशी काय? तर बा, हे जे 7 आहे तर 7नं काय करायचं?
इकडे 3 गुणायचं, म्हणजे 3 गुणिले 7. इथं पण 7 काय करायचं, 5 गुणायचं, 5 गुणिले 7. हे स्वल्पविरामला स्वल्पविराम. आता पुन्हा काय करायचं, या छेदानं इकडच्या अंशाला म्हणजे 4 गुणिले 5 आणि छेदानं इकडच्या 7ला म्हणजे 7 गुणिले 5. आता असा तिरका गुणाकार करून घेतला, फक्त छेदानं गुणलं. 3 7 21, 5 7 35, कॉमाला कमा, 4 पंचे 20 आणि 7 5 35. बघा आता इथं पण छेद समान झाला, इथं पण छेद समान झाला. आता छेद समान झाला, आपण ठरवू शकतो की ज्यावेळेस छेद समान असतो, ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. डाव्या बाजूचा अपूर्णांक मोठा आहे म्हणजे 3/5 हा अपूर्णांक काय मित्रांनो, तर इथं मोठा आहे. तर अशा प्रकारे आपण तिरका गुणाकार करून सुद्धा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकलेला आहे. आता बऱ्याचदा आणखी एक वेगळ्या प्रकारचं गणित येते मित्रांनो. आता त्यावेळेस आपल्याला तिरका गुणाकार पद्धत ही लागू होत नाही तिथं. तर आपण बघा आता 2/10 आणि 1/5. आता इथं जर निरीक्षण केला म्हणजे तिरका गुणाकार पद्धत पण लागू होते, असं काय नाही, इथं लागू होते. पण तिरका गुणाकार करायची या ठिकाणी गरज नाही. का गरज नाही, इथं 10 आहे, याचा छेद आपण 10 करू शकतो, निश्चितच करू शकतो. का नाही, तर 5च्या पाड्यात 10 किती नंबरला येतात, 5 1 5, 5 2 10, 2 नंबरला येतात. म्हणून याला अंशाला पण 2 न गुणा, छेदाला पण 2 न गुणा. हे जशास तसे ठेवा. 2/10 स्वल्पविराम 1 गुणिले 2 आणि छेदाला पण 2 न गुणायचं. अंशाला 2 न गुणलं, छेदानं 2 न गुणलं, काही फरक पडत नाही, कारण की हा सममूल्य अपूर्णांक तयार होणार आहे. याचं आणि येणाऱ्या उत्तराचा ही किंमत काय असणार आहे, समानच असणार आहे. म्हणून 2/10 स्वल्पविराम 2 1 2 आणि 5 2 10. आता पहा छेद समान झाला, छेद समान झाला तर अंश पण काय समानच आहे. म्हणजे हे दोन्ही जी आहेत ते काय आहेत, एक समान आहे. म्हणजे या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येईल एक समानसाठी. आणि अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, छेद समान असताना, अंश समान असताना आणि अंश आणि छेद समान नसताना, या तीनही पद्धतीने आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.